नमस्कार मंडळी, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवतोय चिकन चंगेजी, ते सुद्धा एकदम घरच्या घरी बनवायचं आहे, रेस्टॉरंट स्टाईल। त्यासाठी इथे ना मी 300 ग्रॅम चिकन घेतलेलं आहे, बोनलेस चिकन आहे हे। तर ह्या चिकनमध्ये आता आपल्याला मॅरिनेशनसाठी घालायचं आहे 2 ते 3 चमचे एवढं दही, त्यानंतर आलं लसणाची पेस्ट घालायची आहे चमचाभर, त्याच्यामध्ये काही सुके मसाले, लाल तिखट, गरम मसाल्यामध्ये धणेपूड सुद्धा मिक्स आहे, थोडीशी हळद, चवीनुसार मीठ घालायचं आणि फूड कलर घालायचा ऑरेंज कलरचा, त्याने छान रंग येतो आपल्या चिकनला। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून आपल्याला मॅरिनेशनसाठी ठेवायचं आहे। अर्धा तास किंवा 1 तास सुद्धा ठेवू शकता, पण कमीत कमी अर्धा तास ठेवायचं। त्यानंतर एका पॅनमध्ये तेल घालायचं आहे। चिकन मॅरिनेट होते तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊयात। तर आता इथे ना 2 मोठे कांदे मी असे उभे चिरून घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये घालते मी 10-12 काजूचे गर घालायचे आणि आपल्याला कांदा छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांद्याचा रंग बदलेपर्यंत कांदा छान फ्राय करून घ्यायचा। कांदा फ्राय झाला की त्याला काढून घ्यायचं आणि उरलेलं जे तेल आहे ना, तेच तेल आपण चिकन फ्राय करण्यासाठी वापरणार आहोत। तर त्या तेलामध्ये कांद्याचा छान फ्लेवर असणार आहे, तर त्याच तेलामध्ये आपण थोडं एक्स्ट्रा तेल ॲड करू शकतो जर कमी असेल तर, आणि त्याच्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन घालायचं आहे। चिकनचे पीस आहे ना, तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे मी ठेवलेत ते। तर एक 15-20 मिनिटं आपण चिकन छान फ्राय करून घेणार आहोत। चिकन फ्राय होते तोपर्यंत आपण जो कांदा फ्राय करून घेतलेला आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून एकदम छान अशी स्मूथ पेस्ट करून घेणार आहोत। पाणी न घालताच मी ही पेस्ट वाटून घेते। आता तुम्ही पाहू शकता चिकन जे आहे तो रंग यायला लागला एका बाजूने, एकदम मस्त असं शिजेपर्यंत आपल्याला चिकन छान फ्राय करायचं। तर बघा हे असं काहीसं दिसतं एकदम फ्राय झाल्यानंतर। तर मी काढून घेते आता सगळं चिकन जे आहे ते एका प्लेटमध्ये, आणि सगळ्या ज्या प्रोसेस आहेत ना ती मी एकाच पॅनमध्ये करते, म्हणजे सगळे फ्लेवर जे आहेत ना ते आपल्याला मिळतील। तर तेल घातले मी, पुन्हा गॅसचा फ्लेम स्लो केला, त्याच्यामध्ये 2 लवंग, दालचिनी आणि एक मोठी वेलची घातली आहे। त्यामध्ये काही सुके मसाले जसं धणेपूड, लाल तिखट, काश्मीरी लाल मिरची पावडर, गरम मसाला, हळद आणि आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे। हे सगळं ना बारीक गॅस करून आपल्याला मिक्स करून घ्यायचं, नाही तर मसाले जळण्याची शक्यता असते। तर आता ह्याच्यामध्ये ना टोमॅटोची प्युरी घातलेली आहे मी, 3 टोमॅटो इथे वापरलेत मीडियम आकाराचे, आणि त्याचीच इथे प्युरी करून घातलेली आहे। तर 1 मिनिटभर आपल्याला ही प्युरी शिजवून घ्यायची, आणि त्याच्यामध्ये जे आपण कांदा आणि काजूची जी पेस्ट करून ठेवलेली आहे ती ह्याच्यात घालायची, आणि हे सगळं ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच जा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। तर आता मसाल्याची जी भांडी होती त्याच्यामध्ये सुद्धा थोडं पाणी ॲड करून मी ते सुद्धा पाणी ह्यामध्ये घातलेलं आहे। आता वरतून चवीनुसार मीठ घालते। मीठ आपण चिकनमध्ये सुद्धा घातलं, त्यामुळे करीपुरताच मीठ घालायचं याच्यामध्ये, आणि परतून मी पुन्हा थोडी काश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे, कारण मला रंग थोडासा कमी वाटला। आता ह्याच्यामध्ये ना फेटलेलं दही घालायचं, किंवा ताकसुद्धा घालू शकता। अगदी 2 चमचे दही घालून त्याला थोडंसं फेटून घ्यायचं, ते ह्यात ॲड करायचं, आणि त्यानंतर जे फ्राय केलेलं चिकन आहे ना ते ह्यात घालायचं, आणि हे सगळं ना व्यवस्थित मिक्स करून आपल्याला एक छान उकळी काढून घ्यायची आहे। चिकन मॅरिनेट करताना आपण त्याच्यामध्ये फूड कलर घातला होता, त्याच्यामुळे चिकन आहे ना ग्रेव्हीमध्ये घातल्यावरती त्याचा रंग एकदम सुंदर दिसतो। तर एक उकळी काढून झाल्यानंतर याच्यामध्ये वरतून चिरलेली फ्रेश कोथिंबीर घालायची, आणि आपलं चिकन चंगेजी इथे बनून तयार झालं। तुम्ही ग्रेव्हीसुद्धा पाहू शकता, ग्रेव्हीचा थिकनेस ना हा एकदम असाच असला पाहिजे, स्लरी असा, आणि एकदम मस्त दिसतंय हे चिकन। तर चिकन चंगेजी रेस्टॉरंट स्टाईल तुम्ही सुद्धा घरच्या घरी नक्की बनवा, ह्याची टेस्ट एकदम बेस्ट लागते। तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। हे चिकन तुम्ही कशाही सोबत खाऊ शकता, नक्की ट्राय करा, आणि निरोगी खा, निरोगी राहा।